अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल तर संजय राऊत यांनी सकाळी एक ट्विट केलं होतं आणि त्यानंतर आता त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याशी माझं फोनवर बोलणं झालं आणि दोन वेगळे मोर्चे निघणं हे उचित दिसत नाही, कारण विषय एकच आहे. त्यामुळे दोन वेगळे मोर्चे न निघता आपण एकत्र मोर्चा काढू असं खरं तर प्रस्ताव ठेवण्यात आला. आणि त्यानंतर संजय राऊत उद्धव ठाकरेंशी बोलले आणि त्यांनी मगाशी म्हटल्याप्रमाणे सुरुवातीला त्यांचा 7 तारीखला मोर्चा होता, मात्र तो मोर्चा 5 तारीखला दोन्ही पक्ष आता एकत्र घेणार आहेत. संजय राऊत यांनी असं देखील सांगितलं, मी मनसेच्या काही नेत्यांना देखील आता भेटणार आहे आणि जी मोर्चाची वेळ आहे ती सकाळी 10ची मोर्चाची वेळ मनसेकडून सांगण्यात येते. मात्र 10ची वेळ कुणाला सोयीस्कर नाही, त्याचं कारण लांबून सगळे पदाधिकारी सगळे कार्यकर्ते येणार आहेत, त्यामुळे वेळेत हा बदल होऊ शकतो. मात्र आत्ता जवळपास निश्चित झालंय की दोन ठाकरे बंधू मराठीच्या मुद्द्यावर आता रस्त्यावर सुशांत, मी तुम्हाला थोडंसं थांबवते, आपण असेच जोडले राहा. ठाकरे यांचे मामा चंदू मामा वैद्य आपल्याशी जोडले गेलेले आहेत. खरं तर संजय राऊत यांनी आताच दोन्ही मोर्चे हे एकत्र निघणार असल्याची भूमिका मांडलेली आहे. मामा, कुटुंब म्हणून तुम्हाला याचा किती आनंद होतोय? हो, नक्कीच आनंद होणार, की प्रत्येकाची हीच इच्छा होती, तमाम मराठी माणसाची आणि महाराष्ट्राची जी इच्छा होती आणि आजची काळाची गरज आहे. दोघं एकत्र मोर्चा करतात, ही आनंदाची गोष्ट आहे. भविष्यामध्ये पण हे एकत्र दिसू शकतील का? आपण आपण अपेक्षा करायची, आपण ईश्वरचरणी प्रार्थना करायची. शेवटी ते दोघेच ठरवणार ना, आणि त्या दोघांचं जे मत आहे ते सगळ्यांचं मत असणार. युतीच्या दृष्टीने हे पहिलं पाऊल पडलेलं आहे असं वाटतंय का? नाही, अशी अपेक्षा ठेवायची ना. शेवटी आता सुरुवात तर चांगली होते की मराठीच्या मुद्द्यावर दोघे एकत्र येत आहेत, आणि आज काळाची गरज जी आहे की हिंदीला विरोध, हा शेवटी सगळ्यांच्या दृष्टिकोनातून येतात आहे. आता तुम्ही एकत्र हा मोर्चा निघणार आहे, दोघांना सुद्धा तुम्ही काय आवाहन कराल? आव्हान काय करणार, दोघे एकत्र येणं हेच आनंदाची गोष्ट आहे, आणि दोघांची मतं या मुद्द्यावर तरी जुळलेली आहेत, ही एक चांगली घटना आहे ना. राजकीय दृष्ट्या दोन्ही पक्षांच्या दोन्ही नेत्यांच्या पक्षांना किती बळ मिळू शकेल, तुम्हाला काय वाटतं? नाही, मी राजकारणात जास्ती लक्ष देत नाही, किंवा ते तुम्हाला लोकांना जास्ती माहिती आहे. पण माझी फक्त एकच इच्छा आहे की दोघे एकत्र आले तर महाराष्ट्राच्या आणि मराठी माणसाला जास्ती बळ मिळेल. नक्कीच मामा, धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्यासाठी. तर संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा 5 जुलै रोजी एकत्र मोर्चा निघणार असल्याचं स्पष्ट केलेलं आहे. प्रतिनिधी सुशांत सावंत यांच्याकडे आपण पुन्हा जाऊयात. सुशांत, काय अधिकची अपडेट आहे? अगदी खरं आहे. आपण जर बघितलं असेल तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र यावे यासाठी आताच त्यांचे मामा चंदू मामा यांनी खरं तर अनेक दिवसापासून प्रयत्न करत होते. त्यांनी माध्यमांशी देखील तशी प्रतिक्रिया दिली होती. मात्र आता मोर्चाच्या निमित्तानं का होईना राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत आणि 5 तारीखला दोन ठाकरे बंधू अर्थात मुंबईच्या रस्त्यावर असतील, तेही मराठी माणसासाठी असणार आहेत. कारण मराठीचा मुद्दा सध्या गाजतोय. मनसेची देखील आक्रमक भूमिका आहे. हिंदी सक्ती का असा विरोध मनसेकडून सुरुवातीला करण्यात आला आणि त्यानंतर यामध्ये उद्धव ठाकरे देखील उतरले. त्यामुळे हे दोन्ही बंधू एकत्र येत आहेत मराठीच्या मुद्द्यावर. यामुळे कुठेतरी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं देखील गणित आहे, कारण नोव्हेंबरमध्ये आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील असा अंदाज आहे. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होईल असं देखील म्हटलं जाते. जर मुंबईमध्ये ठाकरेंना बळकटी मिळायला हवी तर दोन ठाकरे एकत्र यायला हवे असं मत ठाकरेंच्या नेत्यांचं आहे, मनसेच्या नेत्यांचं आहे. आता मोर्चा निमित्तानं एकत्र येणारे हे ठाकरे बंधू भविष्यात निवडणुकीसाठी एकत्र येत आहेत का हे बघणं महत्त्वाचं आहे. आपण याआधी 2 महिन्यापूर्वीची जर पार्श्वभूमी बघितली असाल तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एका मुलाखतीमध्ये उल्लेख केला होता की मला यायला काही हरकत नाही जर ते समोर टाळी देत असतील तर. त्यामुळे त्यावेळची जी चर्चा होती ती आता मोर्चापर्यंत आलेली आहे. दोन ठाकरे बंधू एकत्र मोर्चा करणार. त्यामुळे हा मोर्चा भविष्यात
युतीची नांदी ठरेल का, म्हणजे मनसे आणि उद्धव ठाकरेंच्या युतीची नांदी ठरेल का, हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तर दुसरीकडे भाजप देखील ज्या पद्धतीने महाराष्ट्रात वाढलेलं आहे आणि मुंबईमध्ये भाजपची ज्या पद्धतीने ताकद तयार झालेली आहे, ही जर ताकद रोखायची असेल तर हे दोन बंधू एकत्र येणं गरजेचं आहे, असं राजकीय जाणकारांचं मत आहे. त्यामुळे आता मोर्चामध्ये हे दोन बंधू एकत्र येणार आहेत. मोर्चामध्ये नेमकं काय बोलणार आहेत, कारण आपण जर बघितलं असेल तर दोन्ही ठाकरे जे आहेत ते भाषणासाठी प्रसिद्ध आहेत. राज ठाकरे असतील, त्यांची भाषणशैली एक वेगळी आहे, उद्धव ठाकरेंची भाषणशैली वेगळी आहे. गर्दी जमा करण्याची ताकद दोन्ही ठाकरेंमध्ये आहे. त्यामुळे हा मोर्चा नक्कीच विराट असेल असं देखील म्हटलं जातंय. त्यामुळे आता मोर्चाची तारीख ठरलेली आहे, वेळ फक्त आता बाकी आहे. कारण मनसेचं म्हणणं होतं की सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात व्हायला हवी. मात्र संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत मगाशी म्हटलं आहे की 10ची वेळ सगळ्यांना सोयीची नसते, कारण पदाधिकारी जे आहेत, काही पदाधिकारी मुंबईच्या बाहेर राहणारे असतात. त्यामुळे सुशांत, त्यांना अगदी मुंबईत नक्कीच येण्यासाठी आता यामध्ये पुढे काय अपडेट समोर येतात याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी.